मित्रांनो, गावाला आलो. तुमचं आता हे पाहिलंच असेल तुम्ही व्हिडिओमध्ये. तर आता शेतावर आलेलो आहे मी. लास्ट टाइम तुम्हाला शेतावर मी दाखवलं होतं. मी माझ्या शेतावर जो तळा हे केलेला आहे, खोदलेला आहे. तळा म्हणजे तळ्यामध्ये फिश वगैरे सोडलेले आहेत. तर यावेळी आता पूर्ण नॅचरल तळा बनवलेला आहे. आणि पाहूया त्याच्यामध्ये आता ती थोडीशी झाडं वगैरे टाकायची आहेत फिशला राहायला. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि कसं काय चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज एक डेली ब्लॉगसारखं बनवतो आहे मी. गावाला आलो, तुम्ही पाहू शकता. तळ्यावर आलेलो आहे मी. आणि तळ्यावरची कामं म्हणजे तुम्हाला दाखवली ती. आता हे वगैरे झाप वगैरे आता हे आहेत जे झाडाच्या मोठ्या फांद्या, त्याला मी झाप बोलतो वगैरे, तर त्या टाकायला आलेलो आहे आम्ही तळ्यामध्ये. आणि पाहू शकता भाज्या आजूबाजूला बघा पूर्ण ग्रीन झाली. एवढीच जेव्हा स्टार्टिंगला पाऊस होता तेव्हा आम्हाला किती छोटी झाडं होती बघा. हा गवत एवढा मोठा झाला आहे बांधावर. आता तो आम्हाला काढायचा आहे आणि त्यासाठी आता आलेलं आहे. पण गवत काढणं मुश्किल आहे. ते झाडाचे त्या फांद्या वगैरे आहेत ना, त्या टाकायच्या तळ्यामध्ये, तर ते दाखवायचे आहेत तुम्हाला. आणि जस्ट काय रुटीन आहे आजची ते मला दाखवायचं आहे तुम्हाला. आणखीन आम्ही मित्रांबरोबर खाना गेलेला आहे तेही दाखवायचं आहे. आणि बरंचसं काय असं दिवसभराच्या आहेत ॲक्टिव्हिटीज त्या दाखवायच्या आहेत मी तुम्हाला. तर चला चॅनलवर कंटिन्यू राहा. आणि मागच्या टायमाला ती झाडं वगैरे तोडली होती, ती झाडात पाण्यात टाकायची आहेत फिशसाठी. मी तुम्हाला बोललो ना, फिशच्या याच्यासाठी. म्हणजे फिश राहतात त्या फांद्यांच्या याच्यामध्ये. आणि मच्छी बरी सेफ राहते. म्हणजे लोक कोण मच्छी आपली नेऊ शकत नाही, जाळ वगैरे टाकून नेऊ नाही शकणार. त्यासाठी हे झाडाच्या फांद्या आपल्याला टाकायच्या आहेत. हां, आणि भाऊ आता तो झाडं टाकतो. आता म्हणजे आपण लास्ट टाइम तोडलेले फांदे टाक तळ्यामध्ये. आता हे सेफ्टीसाठी फिश पण राहणार आणि लोक मच्छी वगैरे आपली चोरून नाही नेऊ शकत, त्याच्यासाठी हे आपलं प्रोव्हिजन केलेलं आहे. ही झाडं तोडलेली आम्ही सुपापलीची. अनवॉन्टेड झाडं होती ती, एकाच फिशसाठीच आम्ही तोडली होती ती. आणि पुन्हा उगवतील. त्या कॉर्नरला टाकायची तिथे. हां हां, जरा पुढे पाहिजे होता. आहे तिथे अजून. अरे बांधावर देठी यायच्या पहिल्यापासून आपल्याला. देठी यायचे. हे ते आळूचे पानं पाहू शकते. आळूची पानं ती समोर तिथे टाक, समोर त्या कॉर्नरला बरोबर टाक. हां, आवड असेल मध्ये घे. हे इकडे आणि इथे टाक एक. आणि भाव घेऊन येते तिकडे टाक. महानता 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 सीपियों की ओट में मोतियां हो जिस तरह, मेरे मन में शंकर तू बसा है उस तरह. मुझे भरम था जो है मेरा था कभी नहीं मेरा. अर्थ क्या निरर्थ क्या जो भी है सभी तेरा. तेरे सामने है झुका मेरे सर पे हाथ रख तेरा. नमो नमो शंकरा भोलेनाथ शंकरा.
चंद्रमा ललाट पे भस्म है भुजाओं में वस्त्र बांध छाल का है खड़ा पाँव में प्यास क्या हो तुझे। आणि मित्रांनो आमच्या गावाच्या तळ्याचा नजारा बघा एकदम जबरदस्त असा लुक आहे आणि ही बदकं फिश खायला येतात. हा बघा जबरदस्त असा हे बघा हे आता झाडावर बसतील. फिश खायला आता हे बदकं येतात. दिसतात बऱ्यापैकी तिथे बसलेले आहेत आणि हा तळ्याचा नजारा एक सुंदर असा एकदम फील नॅचरल स्विमिंग पूल बोलतो ना असंच काहीतरी. आणि हा तळा मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेल 1-2 फूट खड्डा खोदून मी माझ्या जागेत शेवग्याचं झाड लावलं होता आणि तो जगला पण होता व्यवस्थित. 15 दिवसापूर्वी अपडेट दिलं होतं तुम्हाला मी. आणि त्या शेवग्याच्या झाडाला आज कोणीतरी पाडले तोडलंय. तर या लोकांना काय बोलायचं काय उत्तर द्यायचं ते जरा कमेंट करून जरा मला जरा हे करा. खराब हो जाएगा मैं खत्म. आणि घराच्या बाजूची साफसफाई चालू आहे. गवत काढते अनवॉन्टेड गवत आलेलं आहे तो जरा साफसफाई करते. वरून काढते रखली त्याच्यानंतर पुन्हा एकदा फिनिश देते. कामं सतत चालू असतात साफसफाईची वगैरे छोटी मोठी शेतीची कामं ते करायला लागते. मित्रांनो पण आता आलो ना आपण बोसकी उकवलेली आहे. ॲक्च्युली थोडं लेट झालं पण तुम्हाला दाखवतात बोसकी कशी असते ते. आता बोसकीची मच्छी आता गोळा करतात. म्हणजे भाऊ आहेत भाऊचा पार्टनर आहे ते लोक आता मच्छी काढले. बघा हा अशा प्रकारे बोसकी असते. आता वर काढले भाऊ काय आहेत काय पाहिजे हाडी हाडी चिमणी गोळा करतात. मेहनत भरपूर असते. आता हे सगळं पानं वगैरे आहेत त्याच्यामध्ये मच्छी लास्ट टाइम दाखवला तुम्ही. फोटो काढा. समुद्र साप आहे हात हात बोसकीमध्ये मला बोललो ना बोसकीमध्ये सापडलाय. त्याला लातेर बोलतो आम्ही लातेर. आणि बघा तुम्ही दीपा कशी जेवढा फ्री असतो गुळगुळीत असतो. हा बघा चिकट एकदम चिकट लातेर. हे बघा फोटो हा बघा रिस्की बोलतो दाखवतो पुन्हा खाली मित्रांनो आणखी दुसरा एक समुद्री साप. हा छोटा आहे साईजमध्ये.
जाणार आता याला आम्ही लातेर बोलतो, लातेर. त्याला समुद्रात उसळतो. मित्रांनो बघा पाहू शकता मच्छी. या खारव्या आहेत, एक पेंदुर्ली, छोटे क्रॅब बोलतो ना आपण, ते पेंदुर्ली बोलतो आम्ही याला. ही पेंदुर्ली कोलंबी आहे. याचं सर्व सेपरेट करतात इकडे. मच्छी असे पानं वगैरे भरपूर असतात खाडीमध्ये, असतात पानं. आणि इकडे चिमणी येते इकडे डायरेक्ट तवा फ्राय करायला, डायरेक्ट काटा असं चिमणी माहीत असतं. आणि कधी जातील तुम्ही सोडवा झालं पाहिजे ना. आणि हा खाडीचा एरिया. आणि गावाकडे आलो की आपला जो नजारा असतो, कोकणातला आपण सौंदर्य बोलतो तो, हा तो पाहण्यात एकदम जो मजा आहे ते वेगळे असं फील, एकदम प्रसन्न मन होतं एकदम. तर आज दिवसभराच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवतो काय काय होईल ते. आज आमची पार्टी पण आहे, खाना वगैरे आहे, तर तो पण मला दाखवतो. की आता गटारी आहे तुम्हाला माहिती असेल, आज श्रावण मास उद्यापासून सुरू होणार आहे. तर त्याच्या अगोदर, संपायच्या अगोदर नॉनव्हेज खाऊन घेतो आहे. त्याच्यानंतर मग व्हेज, ओनली व्हेज. मी नाही खाणार, मला व्हेज नाही जमत, मच्छी लागतेच. चला, माझा डबा घेतलास काय तो? अतिश 1100 ग्राम करतो ना. माझा डबा असेल तो. निलेश माझा डबा कुठे आहे? माझा डबा 2 पेले का? हां, माझा असा आहे म्हणून विचारतो. निलेशच्या भाऊंचा. निलेशच्या भाऊंचा किती आहे? 1 टाकलास का? 2 टाकले. 2 घे. बसते आरामात. 3 जी ठेवत त्याच्यात 2. किती 1 टाकून टाकायचं ना. राहणार नाही तो. झालं ना 2. मुंबईचं 3 लिहू. मुंबईच 3 काढा रे. त्याच्यात टाकून ठेव. तो डबा देतो तुला. डबा आहे? डबा ठीक आहे. पिशवीन देऊ मग. प्लास्टिकचे डबे झालं. कसं आहे ना, पिशवीत दिलं पाहिजे. पिशवीत 2 पिशवीत बांधून घट्ट असं. 3 झालं पूर्ण. एक चमचा निलेश चम्मच घे. आणि मित्रांनो, गटारीचा आमचा जो खाना चाललाय ना, त्याची आता वाटप चालू झालं. तर तुम्हाला लास्ट इयरला मी जो हा मटण बनवला होता तुम्हाला दाखवलाच व्हिडिओ पूर्ण, म्हणून मी व्हिडिओ पूर्ण दाखवत नाही, फक्त आता वाटप करताना दाखवतोय. अतिश हे कसं आहे, एका हिशाला किती? 1100 ग्राम. 1100 ग्रॅम ना. तर एका हिशाला 1100 ग्रॅम आणि पर हेड 750 रुपये आम्हाला पडलेत. तर 1100 ग्रॅम आणि 750. आणि मेंबर 30. अतिश पूर्ण किती किलो आहे रे आपलं सर्व? 30 किलो आहे. आणि आमचे मेंबर निलेश चम्मच घे. इकडे प्रवीण, सुदेश आणि अतिश, इथे वैभव. इथे सर्व आमचं आता वाटप चालू आहे. आणि इकडे आमचे मेंबर प्रवीण. सुने सकाळपासून आला होता, 6 वाजल्यापासून आला होता. त्याला असं वाटतं माहिती का, मुंबईवरून आलेला आहे. त्याला असं वाटतं की 6 वाजता सगळं रेडी होईल. सांगायचं झालं तर मुंबईवरून सुनील, भिवंडीवरून सुदेश, पनवेलवरून प्रवीण, पनवेलवरून पुन्हा प्रवीण, उमेश पण पनवेलवरून, अरे सॉरी ठाण्यावरून उमेश आणि मेडेकर आपला अतिशचा मित्र. असे आमचे मेंबर्स आहेत. आणि अजून 2-3 मेंबर आहेत ते आलेत नाही. आणि पाहू शकता मित्रांनो, आपण आता वाजलेच रात्री 9:15 आणि आपण आलो आता भोसकी उकवायला. ऑलरेडी आता इकडे भाऊ आलेले आहेत, भोसकी उकवलेली आहेत आणि हे करतात. आणि मित्रांनो, रात्री पुन्हा आलो मी भोसकी उकवायला. हे बघा आता हे 3 काढल्यात पुन्हा. आणि हे बघा पाहू शकता, रात्री पण चालू आहे कामांचं. उकवलेले बघा किती सापडलेत. ही 3री गोष्ट. अशा 3 गोष्टींचे हे कोलंबी. त्याच्यात वांदल्यांची पानं वगैरे भरपूर पडतात. ते बघा, ते पण दाखवतात.
असा हा प्रोग्राम दिवसातून 2 वेळा होतो. बोसकी लावायचा आणि काढायचा. तर आता रात्री आम्ही आलो आहे. आता वाजले 9:45 वाजले आणि 9:45 वाजता हे सर्व बोसकीचा प्रोग्राम आहे. आता हे कोलंबी घेऊन पुन्हा घरी येणार आणि मागणी जबरदस्त आहे. पर के जी कोलंबी तुम्ही पाहायला गेलात तर ही 280 रुपये KGने विकली जाते आणि त्यामुळे पाहायला गेलं तर मार्केटचे स्वस्त असते ही कोलंबी. आणि समुद्रात आता हे आहे. तर मित्रांनो आता रात्रीचे 10 वाजून 5 मिनिटं झालेत. तर मी आता या ब्लॉगची एंडिंग करतो आहे आणि तुम्ही पाहू शकता पाहिलंच असेल तुम्ही की कोलंब्या कशा प्रकारे पकडल्या. 2 वेळा बोसकी उकवायला झालो दिवसभरातून आणि त्या कोलंब्या पकडलेल्या आहेत. आणि मच्छी वेगवेगळी मच्छी सफेद मच्छी वेगळी केली जाते. छोटे छोटे क्रॅब आहेत ते पण वेगळे केले जातात. ही अशी वेगवेगळी मच्छी सेपरेट करून मग ती विकली जाते. तर चला आजचा हा ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला पण अजिबात विसरू नका. तर पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. कसं काय वाटेल.